हे तुमच्या चिडचिडीचं उत्तर अनाजी पंत. ही भीती होती मला म्हणून इतकी सावध आखली मोहीम. ठीक आहे, आता पुढे पुढे. संताजी, हा राव, तुला तुझा बाप किती आवडतो? हा, त्याच्या बिगर जगूच शकत नाही मी. तो आहे म्हणून तर मी आहे ना. वय ना. मग बहादूर खान सकाळी तुझ्या बापाकडे पोचायच्या आत बैरजीने दिलेला निरोप तुझ्या बापाकडे पोहोचला पाहिजे, नाही तर बाप हातचा गेला म्हणून समज. हा हा. 4 कोसावर आहे मालोजी आणि ह्याच्या हातात फक्त 1 प्रहर. अरे बाप जाईल आजचा. चल चल चल. काय झालं? तो उभा काढतो ना, ते आवरण केला. पडे म्हणावं, पडे. बहिर्जी गाण्यात म्हणाला तसं मराठे उलटे पळतील. अवघड आहे काय? पण आज मराठ्यांना उलट पळावं लागलच. अनाजीपंत म्हणतात त्याप्रमाणे बहुधा आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोचणार. तर हंबीररावाचा निरोप आल्या बगर इथून निघायचं तरी कसं? घ्या, आला निरोप. ऑर्डर तलवारी. मोरपंत, आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार. पर त्यांचे काय रे, निघायचं का? होय. हर हर निघायचंय पण उलट रायगडाकडे. डोकं फिरले का? बाळा, हा, काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका, पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्बा मारतोय सोय. तसं निरोपच आलाय रावांचा का खान तिथून निघायच्या, तुम्ही इथनं उलट पळायचं आणि बेमानं ते ओलांडून वाडे बोलायचे, इथं देवराईत घुसायचं. मग मुळशी खोऱ्यातून थेट रायगड. अडे बोलाई. अगं बाबो, खानाचं निशाण वर आलं की. अरे खान काय, त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा. ते 35,000 आहेत म्हणून नाही, निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल ग. आता 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 काय, निघावं तर लागणारच. कंक हंबीररावानं सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असं. चाल बिजली. वाडे बोलायचं, जंगल यायचं, लगा मावळायचं नाही. आज इन मराठी चूहों को एक साथ चुन चुन के मारूंगा. रुको, क्या रुको? हमारे पास इतना वक्त नहीं है नजीब. ये चूहे तो जंगल में घुस गए. इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर. अफजल ने भी यही गलती की. आप पुरानी बातें छोड़िए. क्या अफजल नहीं, बहादुर खान खड़ा है. आंखें खोलकर सामने देखिए. वो डर कर भाग गए. मराठे भागे तो कई बार है, लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं. उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हंबीरराव के. नामुमकिन. हंबीरराव का दिमाग तलवार से भी तेज चलता है. तो हंबीरराव कहाँ है? कहाँ है? हरा हरा! लहान मोठं बायका पोरं कोणीही बघू नका, कापून काढा एकेकाला. काय चाललंय अनाजी पंत? बायका पोरं आहेत ती. बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय? काय शिकवण आहे त्याची?
असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू. पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू. हे बघा सर, बस. राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ. धनाजी, वरल्या अंगाला अडगळीची जागा. संताजी, वय खायल्या अंगाला गोड्याची पागा. तर पेटलेली फट्टी मी विजवतो या सूर्याची. चला लवकर. अनाजी पंत, तुम्ही तुकोजीला घेऊन आईना महाल गाठा. मोरेश्वर आहे तिथं. तोवर भिकाजीला घेऊन मी खाटीक खाण्यातली जनावरं कापतो. छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी. बलोल नाही तर बहलोल कापू. मरणार तर शेवटी शत्रूच ना. याला कापा रे कोणीतरी. तारे, ए तारे, बाद झाली तुझी कापा कापी. सारखं आपलं ह्याला पकडू त्याला कापू. हा शत्रू तो गनिम. ठेव ती तलवार बाजूला. नाही ठेवणार मी. या गद्दारांना अजून मारायचंय. आई तुला माहितीये का, यांनीच प्रतापरावांना मारलंय. हा आपला रंगोजी नाही, बलोल खान आहे. हो का? मग आता काय तलवार घेऊन वहिनी साहेब, अहो आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं. अरे काय सांगतोयस काय? वय आणि सौता महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कडं दिलं. जिंकून आला सा. आत्ता सरसेनापती शोभतय. आमचं छोटं स्वराज्य कुठं दिसना. हाय की. आबासाहेब या तारा राणी या. आ. कशी आहे? कसलं भारी आहे. कोणी दिलं? हे महाराजांनी दिलं. का म्हणून? कारण आम्ही दसऱ्याचा राक्षस शिमग्याला जाळून आलोय ना म्हणून. पिछले 7 दिनों से ये धुआं रुक नहीं रहा है. आखिर दिमाग की लड़ाई लड़ा हम्बीर राव. हम्बीर राव अच्छा है. वक्त आ गया है कि हम भी दिमाग खेलें. मामू मियां, ऐसा क्या कर सकते हैं जिससे मराठे टूट कर
मेरे पाँव में झुक जाएं। मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं। बिकते तो होंगे तो खरीद लो। पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी। मराठों पे आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है, जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानता है। दिलेर खान पेड़गांव से जो भी लेकर गए हैं ना, वो उसका दुगना वसूल करूंगा मैं। हंबीर राव दुगना। एक दिवस याबांची तलवार घेईन आणि अशी गरा 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 फिरवीन. अरे मलाच उचलता येत, तुला काय उचलणार? तारे हात लावू नको तलवारीला. का? लावू दे. अहो कापल की तिच्या हाताला. हात कापू दे नाही तर मान कापू दे. पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार. आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं? आज ना उद्या पोरगी तलवार उचललच की माझी. तारे हं? आता आपल्या पोरींनी तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडीकुंडी खेळायची होय. जय अंजनी सुता रामदूता प्रभंजना. सकाळ उठवी बळे चौके. तो दिलेर खान 3 दिवस झाले कराडा बाहेर तळ ठोकून बसलाय. बसू दे की. रोज निरोप येतोय भेटायचा. घ्या की भेटून एकदा. ताण कुणाला लागलीये? त्याला. इथं आड कोण आहे? तुम्ही. मग ताणलेला येईल ना शोधत शोधत. जय बजरंगबली. ए पटात घुस त्याच्या. आमच्याकडे लक्ष घाल हात तिथं. हा घे घे. ताणलेला आले आडाकडे टाकायचं तो पावरा. चल चल घे हात घाल तिथं पटात. झालं का? काय आलं रे? तुम में से हंबीर कौन है? इथं जो खंबीर तो हंबीर. काम बोल. ये सारे तोहफे कबूल करके बादशाह के लिए काम करो। आलमगीर तुम पे मेहरबान है। कौन आलमगीर? आलमगीर औरंगजेब, पूरे हिंदुस्तान का बाप। तू 2 बापाचा आहेस का रे? नाही, हिंदुस्तानचा खरा बाप रायगडावर बसलाय म्हणून म्हटलं. थांबा. क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग? याद है ना हंबीर, तू भी था उस लड़ाई में। उस दिन मुरारबाजी देशपांडे को तेरी यहाँ डाला था और यहाँ से निकाला था। बच्चों से क्या लड़ते हो? आओ हंबीर, हो जाए 2-2 हाथ। शाही बिर्याणीला आपली खरडा भाकरी काय ऐकते होय? आता बघ कशी झोंबल. मुरारबाजीला तू बाण मारलास, पण लांबून हत्तीवर बसून. चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यांनी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला, पेडगाव लय हलका फटका होता. दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी. खरंच दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्वाची मोहीम ठरली. 1676च्या विजयादशमीला सुरू झालेल्या या मोहिमेचा श्री गणेशा हंबीररावांनी कोपळची लढाई जिंकून केला. पण या लढाईत तरणा-बाण नागोजी जेधे मात्र धारातीर्थी पडला. पुढे महाराजांनी शेरखान लोधे आडवा तिडवा लोळवला. यसाजी कंकांनी कुतुबशहाचा हत्ती तोडला. पुढे महाराजांच्या नेतृत्वात साजरा गुजरा किल्ला जिंकून हंबीररावांनी वेल्लोरचा वेढा यशस्वी केला. मग मात्र मराठे थांबलेच नाहीत. हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांनी पवित्र भगवा जिंजीवर फडकवला.
सलग 2.5-3 वर्ष चाललेली ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम अखेर 1679ला पुन्हा स्वराज्यात आली. मोहिमेचा थकवा राजांना जाणवत होता, पण चेहऱ्यावर दिसत नव्हता. चेहऱ्यावर तोच उत्साह, कुठली तरी नवी मोहीम आखण्याचा. महाराज, वैद्यबुवांनी विश्रांती सांगितली आहे. आज गडावर हे असं कडकडीत ऊन, त्यातून हवा ही अशी बोचरी बाधेल. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी बोचरी, आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला, आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असेन. तसेही आता किती दिवस राहिलेत आमचे. हे काय अभद्र बोलतात. काळ कोणाला चुकलाय मोरोपंत? महाराज बास, पण एवढी दगदग करून हे स्वराज्य आपण आणखी किती वाढवणार आहोत महाराज? सोनोपंत, हिंदवी स्वराज्य जर महासागर असेल तर उंजळभर पाणी देखील जमा केलं नाही आपण अजून. दक्षिण दिग्विजयानंतर आता कुठली नवीन मोहीम आहे का डोक्यात? असेलही. पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय? त्यांचं काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्रप्रेमाने तुम्हाला आंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का? तुम्हाला रायगडावर ते नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. ठीक आहे, मग आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्या भाऊबीज आली आहे ना 4 दिवसांवर. काय भाऊबीज 4 दिवसांवर आली आहे. हंबीरराव इथे येऊ शकणार नाहीत. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही? जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी वैद्यबुवांशी हंबीररावांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आम्ही भोसले आहोत. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल. अगं महाराणी, तुला आम्ही काय देणार? ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस. खूप काही. काय झालं लक्ष्मी वहिनी? काही अडचण आहे का? हा, अगं माझा भाऊ येतो. मी काहीही मागू शकते. आणि हो, माग. काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. असं पाहिजे ते माग. नक्की? मोहित्यांनी दिलेला शब्द आहे, तोही भोसल्यांना. माग. तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन.